बॅक टू बॅक मला 2 पहिल्या अटेम्प्टमध्ये फेलियर आलं की माझी युपीएससीची प्रिलिमच क्लिअर नाही झाली. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा सेटबॅक होता, कारण मला असं फेलियर कधी लाईफमध्ये भेटलं नव्हतं. कॉलेजमधनं पण मी बेस्ट आउट गोईंग स्टुडंट म्हणून अवॉर्ड भेटलेला. तर मला असं वाटतं की ह्याची रियालिटी बघितली पाहिजे, कारण हे मिरवणूक असेल, गुलाल असेल किंवा सत्कार असेल, ही खूप टेम्पररी गोष्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा जे काही सक्सेसफुल टॉपर्स आहेत किंवा तर त्यांच्या क्वालिटीज काय होत्या, त्यामुळे ते सक्सेसफुल झाले, ते लोकांनी बघितल्या पाहिजेत आणि त्या स्वतःचा डेव्हलप करायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात. आणि जर तुम्ही तुमचे रिझल्ट कसे येतात, म्हणजे 3-4 जर अटेम्प्ट तुम्ही दिले तर त्यात तुमचे रिझल्ट कसे आहेत हे पण तुम्ही रियालिटी चेक ठेवला पाहिजे. सोबतच तुम्ही प्लॅन बी तुमचा काय आहे, तुमच्या फॅमिलीची इकॉनॉमिक किंवा आर्थिक परिस्थिती कशी आहे, तुमची स्वतःची मेंटल आणि फिजिकल हेल्थ कशी आहे, हे सगळे ऍस्पेक्ट जे आहेत ते तुम्ही कन्सिडरेशन मध्ये घेऊन तुम्ही इंडिव्हिज्युअलने ठरवलं पाहिजे की किती